राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता। गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी नसून काही ठिकाणी तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। भंडारा शहरामध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। आठवड्याभरात पुन्हा एकदा पूरस्थिती। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। 30 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात होणारा विसर्ग वाढवला। 18,981 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पानशेत आणि वरसगाव धरणही भरायला सुरुवात। मुसळधार पावसामुळे नागपूरच्या तोतलाडोह प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले, तर निम्न वेणा धरणाचे 21 दरवाजे आणि नांद धरणाचे 7 दरवाजे उघडले असून धरणातून 1,867 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो। पर्यटकांची गर्दी। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्याच्या साकोली तुमसर मार्गावरच्या मक्कीटोला येथील पूल वाहून गेला, त्यामुळे बस सेवा बंद राहणार असल्यानं विद्यार्थी आणि नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पाऊस। ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी पात्राबाहेर। भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पूरस्थितीची पाहणी। कोल्हापूरमधल्या पूरस्थितीची खासदार शाहू महाराजांकडून पाहणी। यावेळी आमदार सतेज पाटील यांचीही उपस्थिती। आजरा, चंदगड, कोवाड इथल्या नागरिकांशी संवाद साधला। वर्ध्यामध्ये ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा। किसान अधिकार अभियान संघटनेची मागणी। सेलू तालुक्यातील आमगावमध्ये शेतकऱ्यांची निदर्शनं। वर्ध्यामध्ये वाघाडी नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या तिघांची पोलिसांकडून सुटका। समुद्रपूर तालुक्यातली घटना। वाशिममधलं सोनल धरण ओव्हरफ्लो। झाडं झुडपं वाढल्यानं धरणाच्या भिंतीला तडे जाण्याची नागरिकांमध्ये चिंता। तात्काळ झाडांची कटाई करण्याची मागणी। येत्या 48 तासात मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता। नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये। पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी। बॅरिकेडिंग ओलांडून तरुणांची धबधब्याच्या प्रवाहाजवळ गर्दी। पोलिसांचं दुर्लक्ष। पुण्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी। हवामान खात्याचा ऑरेंज आणि येलो अलर्ट कायम। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर। सिंहगड परिसरात एकतानगर आणि निंबजनगर राज ठाकरेंकडून पाहणी केली जाणार। नुकसानग्रस्तांशीही संवाद साधणार। पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही। जोपर्यंत सगळ्या यंत्रणा एकत्र चर्चा करणार नाही तोपर्यंत फक्त नुकसान होईल। पुण्यातील पूरस्थितीनंतर राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल। मुंबईमध्ये 10% पाणी कपात आजपासून मागे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय। सायन उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद असेल। 112 वर्ष जुना तसंच जीर्ण झाल्यानं पूल पाडण्याचा महापालिकेचा निर्णय आणि त्यामुळे वाहतूक कोंडी वाढणार। पर्यायी मार्ग कोणता हा प्रश्न अजूनही काय। मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल। पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। या मार्गावरील जड अवजडसह हलक्या वाहनांची वाहतूक 3 दिवसांसाठी वळवण्यात आली। पुणे मुंबई महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। महामार्गांवर खड्ड्यांमुळे वाहन चालकांना पुणे मुंबई महामार्गावर खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी। मुंबईच्या पवई परिसरात खड्ड्यांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन। खड्ड्यांमध्ये भातशेती करत निषेध नोंदवला। तसंच वाहन चालकांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी पेनकिलर, झेंडूबाम आणि आयोडेक्सचं वाटप केलं। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरेंची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा। अजित पवारांनी महायुतीतील सहभागाचे किस्से सांगितले। हीच गरज नाही। छुप्या भेटीबद्दल कथित बातम्या आहेत। याला अधिकचं महत्त्व गरजच नाही। अजित पवारांचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य। भाजप
धडाडीचे दादा म्हणून माहीत होते, मात्र भाजपसोबत गेल्यापासून दादांना सगळं विचारून करावं लागतंय. आमदार रोहित पवारांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलैला होण्याची शक्यता. अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत. हडपसरचे आमदार चेतन तुपेंची शरद पवारांच्या कार्यक्रमात उपस्थिती. नुकतेच बाबाजानी दुराणीही पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी. काही कार्यक्रम सामाजिक असतात, कोणी गेलं म्हणजे विचार बदलले असं नाही. चेतन तुपे आणि शरद पवारांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वाशीमध्ये सामाजिक ऐक्य परिषदेचं आयोजन. जात, पंथ, धर्म यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज. यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी करेल. शरद पवारांची प्रतिक्रिया. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं का, याबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. भाजप नेते प्रवीण दरेकरांची मागणी. शिवसेनेनं 93 मतदारसंघात निरीक्षक नेमलेत, पण सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार असल्याची आमदार संजय शिरसाट यांची माहिती. भाजपची 288 जागांची तयारी सुरू, पण मिळतील तेवढ्या जागा लढवू. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. जागा वाटपावरून महायुतीत कोणताही वाद नाही. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 2 दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर. नाशिक, सिन्नर, येवला विधानसभेचा आढावा घेतल्यानंतर आज निफाड आणि दिंडोरीचा आढावा घेणार. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राग लोकसभा निवडणुकीत दिसला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर विधानसभा निवडणुकीत विकासाच्या कामावर महाराष्ट्रात मतदान होईल. तटकरेंचं वक्तव्य. रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघात आदिती तटकरेंना शिवसेनेचं आव्हान. तटकरेंच्या विरोधात शिंदे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती. विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात दाखल होणार. भगवानगडावरून पंकजा मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार. 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये जरांगेंची शांतता रॅली. त्या अनुषंगानं मराठा बांधवांची नियोजन बैठक संपन्न. 10 लाख मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होतील असा विश्वास. विधानसभेला तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असेल. बच्चू कडूंची घोषणा. 9 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार. मनोज जरांगेंनाही आघाडीत येण्याचं निमंत्रण. सोलापूरमध्ये प्रहारचे प्रमुख बच्चू कडूंच्या स्वागताचे बॅनर. बच्चू कडू यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. भाजपचे माजी मंत्री प्रकाश मेहता यांचं घाटकोपरमध्ये शक्ती प्रदर्शन. यंदा प्रकाश मेहता यांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार का, याकडे लक्ष. बारामती तालुक्यात पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांची 14 गुंठे जमीन असल्याची माहिती. मात्र सातबाऱ्यावरील नावात दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केल्यामुळे अनेक सवाल उपस्थित. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन राऊतांची भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार. वाघ यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा या तक्रारीत उल्लेख. परभणीच्या पाथरीमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं सुरू असलेलं आंदोलन 7व्या दिवशी मागे. मंत्री दीपक केसरकरांनी फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. भाजपचे खासदार अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि माजी आमदार अमिता चव्हाणांना मराठा आंदोलकांनी अडवलं. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची चव्हाणांकडे मागणी. विरारमध्ये ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाचं निधन. जमावानं मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदेंची पोलीस उपायुक्तांशी फोनद्वारे चर्चा. गोंदियाच्या आमगाव सालेकसा या राज्य महामार्गाची प्रचंड दुरावस्था. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणाऱ्या 35 किलोमीटरच्या मार्गावर खड्डे. जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास. सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आक्रोश मोर्चा. सुट्टीच्या दिवशी राज्य कर्मचारी रस्त्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोलापूर जिल्हा परिषदेपर्यंत मोर्चाचं आयोजन. नाशिक शहर बस सेवा वाहक कर्मचारी संपाचा आज 3रा दिवस. पगारवाढ देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप. अचानक संपावर गेल्यानं 10 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येऊ नये म्हणून प्रयास. संस्थेकडून मुलुंड भागामध्ये आंदोलन. आंदोलनात स्थानिक मुलुंडकर मोठ्या प्रमाणात सहभागी.
नाशिकच्या येवल्यातील तळवाडे देवळाणे रस्त्याची दुरावस्था, 25 वर्षापासून संबंधित विभागाचं दुर्लक्ष, लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, रस्ता करून द्या, महिलांची संतप्त मागणी। नवी मुंबईच्या उरणमध्ये 3 दिवसांपूर्वी तरुणीची हत्या केल्यानं खळबळ, या प्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखच्या शोधासाठी पोलिसांचं पथक बंगळुरूला रवाना। संशयित आरोपीनं 2018 साली पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती। कोपरखैरण्यामध्ये अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, या मागणीसाठी भव्य लॉंग मार्च, हजारोच्या संख्येनं नवी मुंबईकरांचा सहभाग। भाजपचे नेते किरीट सोमय्या आज उरणमध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेणार, तर अंबादास दानवेही तरुणीचे कुटुंबीय आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार। उरणमध्ये घडलेल्या घटनेबाबत राज्य महिला आयोगानं सुमोटो दाखल केला, आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये 1,93,000 बनावट खाद्यतेल जप्त, या प्रकरणी 3 जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्तानं कृषिकन्यांनी जैविक खतांचं महत्त्व पटवून दिलं। पुरंदरच्या झेंडेवाडीमध्ये जैविक खतांना प्राधान्य देण्याबाबत विद्यार्थिनींकडून चर्चासत्राचं आयोजन। वरळीमध्ये BMW कारच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, ठाण्यातील व्यावसायिकाच्या गाडीनं धडक दिली होती। मागच्या 8 दिवसांपासून नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। सोनम वांगचुक यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा, लडाखला राज्याचा दर्जा पुन्हा मिळावा आणि राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात त्याचा समावेश व्हावा, या मागण्यांसाठी वांगचुक यांनी मार्च महिन्यात 21 दिवस उपोषण केलं होतं। संसदेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा होणार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प प्रस्तावाच्या चर्चेत सहभागी होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। भेटीनंतर फोटो ट्विट करत फडणवीसांनी मोदींचे आभार मानले। केंद्राद्वारे दिलेल्या योजनांमध्ये बदल करू नये, नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, पंतप्रधान मोदींची भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सूचना। सीबीआय अटकेप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर आज सुनावणी, तर मनीष सिसोदिया यांच्या जामिनाबाबतही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेणार। कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री HD कुमारस्वामींच्या नाकातून रक्त, मंत्री कुमारस्वामींवर रुग्णालयात पुढचे उपचार सुरू। रामदेव बाबांविरोधातल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, कोरोनिलने कोविड-19 बरा होऊ शकतो या दाव्याबाबत वैद्यकीय संघटनांनी याचिका दाखल केली होती। कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे रहिवासी भागात अनेक घरं, वाहनं तसंच जीवनावश्यक वस्तू जळून खाक। ऑलिम्पिकमध्ये भारताला आजही पदकाची आशा, नेमबाज रमिता जिंदालही अंतिम फेरीत दाखल। दरम्यान अर्जुन बबूताही पुरुष नेमबाजांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत, आज सामना रंगणार। भारताच्या मनू भाकरला पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत कांस्य पदक, 10 मीटर्स एअर पिस्टलमध्ये मनू भाकरला कांस्य। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरला कांस्य पदक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मनू भाकरला फोन, पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं। ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न नेहमीच पाहत असल्याची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू मनू भाकरची विजयानंतर प्रतिक्रिया, अखेर पदक विजयाचं स्वप्न साकार झाल्याचं वक्तव्य। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं कांस्य पदक पटकावल्यानंतर प्रशिक्षक आणि पालकांकडून आनंद साजरा, सावरकर एअर रायफल क्लबमध्ये हाती तिरंगा घेऊन मिठाईचं वाटप। ऑलिम्पिकमध्ये PV सिंधूची विजयी सलामी, एकेरीमध्ये मालदीवच्या रझाकवरती सहज विजय, सिंधू 29-9 आणि 26-1 अशा फरकानं दणदणीत विजयी। ऑलिम्पिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या श्रीजा अकुलाची विजयी सलामी, श्रीजा अकुलाचा स्वीडनच्या क्रिस्तिनावरती 4-0 असा दणदणीत विजय। आशिया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, 8 गडी राखून श्रीलंका महिला संघानं आशिया चषक पटकावला। श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलग दुसरा दमदार विजय, श्रीलंकेच्या 7 विकेट्सनं पराभव करत 2-0 भारताची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।